ती असेल. थोडं आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वीच मी स्वराज्य घडविणार आहे. थोडं महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. त्या संवेद थोडं जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध असतील त्यांना देखील विनम्र अभिवादन. त्या संवेद इथून गुलामाला गुलामाची जाणीव करून देणारे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आजचं विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आजच्या दिवसाला सुरुवात करतो. इतके रावते पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिक प्रेमी वर्गांचं खेळाडू वर्गांचं आणि इथून मान्यवरांचं करतो सरस हार्दिक हार्दिक स्वागत. त्या ठिकाणी सामना क्रमांक 1 MSF माकुणसार विपक्षामध्ये जलसार वन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फास्ट. इथून MSF माकुणसार संघाच्या माध्यमातून निर्णय घेतला. चला प्लीज फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद असू द्या. रिव्ह्यू दिला जाणार नाही काही कारणास्तव याची नोंद असू द्या दोन्ही संघांनी. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आज मास्टर सर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा एक आपला काळ गाजवला. दिग्गज क्रिकेटर आज त्यांची मांदी पाहायला मिळणार. आता ज्या अनुषंगानं आज त्यांची पूर्ण आज प्रमोट केले प्राधान्य दिले त्यांच्या गटाला आणि आज तेच टॅलेंट पूर्ण एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणारा या MSFच्या ऐतिहासिक मैदानामध्ये पहिला सामना जरूर रंगतोय. आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला माकुणसार संघ स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळाल. या मैदानाचा पुरेपूर त्यांना नक्कीच अंदाज असणारा. तर इथून ही स्पर्धा ज्या ठिकाणी कव्हर अप केली जाते आपण काही पॅनलच्या माध्यमातून सफळ विभागातील एक अंपायर सर त्याच्या माध्यमातून अचूक नियमावली आतापर्यंत अनेक स्पर्धांच्या माध्यमातून कव्हर अप केले जातात. MCAचे तोंड पंच आपण पाहतो नितीनजी कदम सर त्याच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा मात्र कव्हर अप केल्या जातात ते सुद्धा इथून उपस्थित आहेत. सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी अनिवार्य असेल याची नोंद असू द्या. टल्टमान कंपल्सरी आहे. अन्यथा मात्र जो काही निर्णय असेल आयोजकाच्या माध्यमातून जी पेनल्टी असेल त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. कारण लाईव्ह स्वरूपामध्ये हे आपण सामने पाहतो आणि इथून लाईव्ह अपडेट्स देणं खूप गरजेचं आहे. चला इथून प्लीज फलतमान आपल्याला विनंती असेल ज्या ठिकाणी आपण पाहतो सामन्याला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले पंचांचा इशारा आला. इथून सामन्याला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसामधील पहिला सामना पहिलाच बॉल गोलंदाज दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. इथून माकुणसार संघाच्या माध्यमातून पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं. इथून 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे कोणती चुकी होणार नाही. पहिल्याच बॉलवरती एक धाव घेतली. सन्मानजनक खेळ राहिला कारण ह्या खेळाडूंना माहिती आहे कोणत्या अनुषंगाने खेळायचं. अनेक वर्ष ज्याने क्रिकेट हाताळलंय तेच मान्यवर. इथून आज तीच मांदी आली आपल्याला पाहायला मिळते आणि इथून पहिलाच बॉल चांगला सन्मान दिला अनिलनं. इथून स्ट्राईक रोटेट झाली या संघात स्वतःचं खातं ओपन झाले एक धाब्यानेशी. त्यामुळे फुलटच बॉल होता. इथून फुलटच बॉलला मैदानामध्ये दाराने फुल टोल वसूल केला. स्क्वेअरला गेलेला क्लिअर करणारा आलाय दर्जेदार चौकार 4. या 4 ने इथून सुरुवात केली आहे. स्वागत केले फलंदाज राजून त्या ठिकाणी पहिलाच बॉल इथून सन्मान दिला होता. तदनंतर फुलटस बॉल हाताला गोलंदाज प्रीतमनं आणि फुलटस वरती केलाय वार. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. आलाय चौकार 4. 4च्या पद्धतीने दाफळ जाऊन पोचला. थँक्यू डेझे. इथून स्कोर कार्ड जाऊन पोचला. 2 चेंडूच्या समाप्त केले 5 जमा धाफळ काय वरती. थोडी काही वेळेस फक्त कट केलाय. इथून दिशा दिली आहे. इथून बाकवट चेंडू निघून जातो.
सरळ सीमारेषा पार. पुन्हा शेख झालाय सलगचा दुसरा चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. पूर्ण अशा प्रकारचे चेंडू जर हाताळले तर मैदानामध्ये धरा नाही. अनुषंगानं आधीच्या पहिला बॉल आपण पाहिला, फक्त सन्मान दिला अनिल. त्यानंतर राजूवाला सलगचे 2 चौकार त्याच्या बॅटमधनं. यावेळेस त्याच प्रकारे शॉर्ट कॉपी बुक स्टाईलने खेळला जरूर. थोडंसं बंबल बाला मारला, परंतु शेवटच्या क्षणाला इथून स्टॉप मिळवला बॉलला. त्या ठिकाणी एक वेळा इथून डिसिप्लिन क्रिकेट काय असतं हे मात्र इथून दर्शवून दिला. कारण आज क्रिकेटचा विचारही केला ना तसा आज समुद्र पलीकडे गेला. कारण या क्रिकेटरनी खूप हालाकीचे दिवस पाहिलेत, त्या अनुषंगानं आज खेळण्यासाठी दाखल झाल्यात. यावेळेस राहिली एक सवती समाधान म्हणा कमबॅक केले, पुनरागमन केला. कारण चौकार जरी सलगचे 2 आले असले ना तरी माझ्याकडे क्षमता च्या अनुषंगानं माझ्यावरती जबाबदारी सोपवली ना ते कार्य मी अचूकरित्या करणार आहे दर्शवून दिला. प्रीतमना यावेळेस लेट कट खेळायचा होता. प्लेट डॅट मेस डॉट बॉल आली या निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 11 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. ये नवीन गोलंदाज तत्पर घेऊन एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. आपले षटक तर संपुष्टात आलं. ज्या ठिकाणी 2 कार्ड आपण पाहिले होते, दुसरं षटक आपण पाहतो. त्या ठिकाणी गोलंदाज राजेश आला वर द विकेट ना. पहिलाच बॉल बॅक फुटला, पंच केला इनटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून जाणारा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत जरूर, परंतु तो यश येणार नाही. चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क. प्रयत्न जरूर केले ते प्राणाची पराकाष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु इथून क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनवून राहिले. चेंडू सरळ निघून जातो चौकारासाठी. तुझ्या 4 तबेले धाफळक वाढेल जाऊन पोहोचला जाता 15 या अंकावरती. अकुट टप्प्याचा बॉल ज्याच्या वेळेस हाताळला त्यावरती प्रहार केला. चेंडूला सरळ सीमारेषा पार पाठवला. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर राजूचा शो पाहायला मिळाला होता, त्यानंतर अनिल आला आणि त्यानं सुद्धा सुरुवात केली आहे पहिल्याच बॉल वरती क्रॅकिंग फटकाला आणि इथून स्वागत केले गोलंदाज राजेचं चौकाराने. त्या ठिकाणी थोडंसं प्रेशर कन्वर्ट केले गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती, कारण ज्या ज्या वेळेस पहिल्याच बॉल वरती चौकार येतो त्या वेळेस ना थोडंसं विचार विनिमय करावा लागतो गोलंदाजाला कोणत्या अनुषंग. इथून लाऊड अपील जरूर होती, तो यश येणार नाही. या डॉट बॉल आला. यावेळेस अनिल तांबड्याचा नाव घेणार नाही. यादीचा बॉल जर वरचा ठरला होता. राजेचा गोलंदाज त्यानंतर सफल झाला आणि तो चेंडूला सरळ पाठवून दिलं. गिरीला क्लिअर करणार आला. दर्जेदार चौकार पुन्हा एकदा या 4 धावा ऍड होतील. त्या ठिकाणी ना इथून चौकाराची भाषा बोलू लागली आणि इथून भरधावा वेगानं ही धावणारी जी गाडी आहे त्याला मात्र इथून अंकुश लावावा लागणार आहे. त्याच्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे फलंदाज अनिल आणि राजून. ते तांबड्याचं नाव घेणार नाही आहे, कारण आजचा दिवस आहे नॉकआउट मॅचेस. जर हरला तर वर्षभराची वाट पाहावी लागणार. इथून खूप खडतर प्रवास केला, अनेक असे स्पर्धा असतील यांच्या काळामध्ये.
त्या ठिकाणी मात्र विदाऊट शूज सुद्धा खेळावं लागत असेल, परंतु आज बदललेलं क्रिकेटचं स्वरूप आपण पाहतो. 24 ग्रामचा बॉल त्यानं वेळ लावून सोडलाय गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबई पर्यंत. आज ज्याचा डंका वाजला तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. आज मैदानाच्या आतमध्ये रंगतो. आज दिग्गज क्रिकेटर मंदियाले आज पाहायला मिळणारा तुन आपला सफाळ विभागातील 40+ क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय पुन्हा एकदा. याही वेळेस मोठा प्रहार करायचा लावड पील जरूर. पाठवणी पोलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. प्लेट डॅट मेस डॉट बॉल पुन्हा एकदा. 4 चेंडू पहिलाच बॉल जर आपण विचार केला तर चौकार आला होता. तदनंतर निर्धाव बॉल हाताळला जरूर, परंतु अनिलने तदनंतर फ्रंट वरती आले आणि तदनंतर स्क्वेअरले गेलेला एक दर्जेदार फटका बाला मिळाला. तदनंतर पुन्हा एकदा सलगचे 2 बॉल्स तर निर्धाव हाताळले. शेवटचा ते बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. पूर्ण पॉवरप्लेच्या बंधनामधील शेवटच्या षटकामधील शेवटचा बॉल. या वेळेस बॅटचे जरूर क्षेत्ररक्षण आहे, कुठे चुकी होणार नाही. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत कुठे चुकी होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते अनिलला. षटकाची समाप्ती झाली आहे. एंड ऑफ द 2 ओव्हर्स आपण पाहिलं तर 20 रन होते स्कोर का 10च्या सरासरीनं 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील पहिलाच सामना जे प्रेक्षक वर्ग आमच्या समेत लाईव्ह स्वरूपात जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी त्या ठिकाणी प्रथम टॉस जिंकला मेस्से पंकुसाद संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आतापर्यंत यशस्वी तो निर्णय त्यांच्या माध्यमातून ठरला, कारण की अजून एक विकेट ही गेला नाही आहे. 2 षटकं संपुष्टात आले 20 धावा फलकावरती. इथून येईल नवीन गोलंदाज घेऊन एक छोटासा ब्रेक आणि देवयाचा संत डीजेला. थँक्यू डिझ. नियमान आपण पाहतो. तिसरा षटक प्रगती पदावरती 3 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केला. 2 पॉवर प्लेच्या बंधनाला समाप्ती झाली. तदनंतर गोलंदाज संजयला प्रमोट केला. तिसरं षटक प्रगती पदावरती 12 चेंडूंचा खेळ संपला. 20 धावा फलकावरती विदाउट लॉस ऑफ खेळी. पिनबाद 20 अशी स्थिती आपण पाहतो फलकावरतीची लागली आणि इथून गोलंदाज दाखल झाला. संजय आला डावकरी हाताचा गोलंदाज व विकेटनं तो दाखल झाला. यामुळे साकुटप्पाचा बॉल जरूर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. प्लेट डॅन मेस डॉट बॉल पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथूनची गरज ती मात्र पूर्ण करण्यासाठी गोलंदाज संजयच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आणि तदनंतर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल त्याच्या नावावरती राहिला. जर इथून निर्धाव बॉल झाले तर निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर कन्वर्ट होणारा. यावेळेस स्ट्रोक जरूर चेंडू बराच काळव्यामध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्न जरूर करतात, बरं तो यश येणार नाही. या चेंडूला फील्ड केलं जाईल. त्याद्वारे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि डबल ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून फलंदाज बाद होईल. इथून धावचीच्या स्वरूपात बाद जरूर झाला, परंतु रिव्ह्यू घेतला पंचाच्या माध्यमातून. कोणता फलंदाज इथून बाद होणारा हे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. इथून तद्वार हृदयाचे ठोके वाढले निश्चित स्वरूपामध्ये गेल्यात, कारण कोड होणाऱ्या बाद एका रुळावरती 2 गाड्या आल्या होत्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इथून काय घडलं जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. डिसिजन अजून एक पेंडिंग आहे. इथून त्यासाठीच रिव्ह्यू घेतला म्हणजे आपण पाहिलं तर इथून नितेश कदम सर पाहता त्याच्या माध्यमातून इथून रिव्ह्यू साठी फलंदाज बाद. इथून राजूला परतावा लागणार आहे. बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक पहिला लागला. इथून जलसार संघाला चांगली खेळी करत होता. पहिलं षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती राहिलं. तदनंतर इथून आपण पाहिलं तर इथून धावचीच्या स्वरूपात ज्याला मात्र आपण पाहतो या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर सुसाईड म्हटलं जातं त्या स्वरूपामध्ये इथून फलंदाज बाद झाला. राजूच्या खेळाला पूर्ण विराम लागला. प्रयत्न चांगले होते तितकीच फेकी चांगली राहिली. इथून आम्ही सातत्याने म्हणत असतो गोलंदाज ज्याच्या वेळेस गोलंदाजी करतो ना त्यामुळे क्षेत्ररक्षकाची साथ ती खूप महत्वाची असते. इथून जर ती क्षेत्ररक्षकाची साथ राहिली तर निश्चित स्वरूपामध्ये एक सफल गोलंदाज एक यशस्वी गोलंदाज म्हणून गोलंदाजाची गणना होत असते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर इथून संजय आला आणि काय आपला आतून अट्रॅक्टिव्ह संपूर्ण प्रेक्षक राजाच्या नजरेत त्यांना खेचून घेतल्या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक करून दिला. याही वेळेस मिशन स्ट्रोक जरूर एंड टू द गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण आहे चेंडूला फील्ड केलं जाईल. त्याचबरोबर लॉंगला क्षेत्ररक्षण आहे चेंडूला फील्ड होता
त्याचबरोबर एकच जावेवरती समाधान मानावं लागतं. इथून एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातं, कारण क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालणार नाही. आज क्रिकेट जरी फास्ट झालं असलं तरी हे क्रिकेटमधील बेसिक आणि इथून ही जीवन वाहिनी आहे अनुषंगानं एक एक धावेला प्राधान्य देत तेंबे तेंबे तळसाच्या धाफळकाला पुढे नेण्याचा प्रयत्न. धाफळका एकच्या मदतीनं जाऊन पोचले गेला जयचा पुढचा बॉल. यावेळेस बॅट चढे गए यष्टीरक्षक आहेत, कुठे चुकी होणार नाही. या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होत असताना आपण पाहतो सचिनला परतावा लागणार. बॅक टू द आउट. धक्का क्रमांक इथून आपण पाहिला तर दुसरा लागला. मान आपण पाहिलं तर फंदेश हेमाडे दाखल झाला. तोडणं फंदेश हेमाडे आला. काही फलंदाज चांगला. हॅलो हॅलो पूर्ण फंदेशकडे सुद्धा क्षमता आज जलसार संघाच्या माध्यमातून तो दाखल झाला. चौथ्या क्रमांकावरती आपण फंदेश हेमाड्याला पाहतो. मोठं नाव मोठं कार्य करावं लागणार. कारण चानू संघानं आजपर्यंत त्याने खेळी केली आहे ना. इथून संघ कचाट्यामध्ये सापडला. धावळक जाऊन पोहोचला. 23 रन ऑफ द स्कोर गार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या बदल्यामध्ये 23 धावा धावळकावरती संजयला जी जिम्मेदारी दिली आहे ती अचूकरित्या निभावली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण संजयला पाहतो. पूर्णपणे बांधून ठेवलं, रोखून ठेवलं. जी गरज होती ती परिपूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे आणि पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला जलसार संघाला. त्यामुळे डाऊन लेगचा मारा झरो राहिला. गोलंदाज संजयच्या बरतो पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा संकेत. एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर धाव जॅड होणारा धाफळकावरती धाफळक जाऊन पोचलं जातं. या अवांतरच्या रुपयानं या ठिकाणी 24 अंकावरती 24 रन ऑन द स्कोर कार्ड. 24 धावा धाफळकावरती. पुढचा बॉल यावेळेस स्लॉट मधला बॉल जरूर होता, परंतु सन्मान दिला. एक खासियत या फलंदाजाची, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे पहिलाच बॉल फेस करत असता त्यावेळेस सन्मान देणं खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगानं गोलंदाजी करतो त्याला रीड करणं खूप महत्वाचं असतं. त्या अनुषंगानं बंदेश न केलं, कारण हे षटक थोडंसं जरूर महागडं ठरलं गेलं. थोडा फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस चांगला बॉल हाताळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाल्यावर कोणते चुकी होणार नाहीये आणि इथून परतावा लागणारा. इथून बंद शेमाडे सुद्धा येतो. बॅक टू द डग आउट. प्रयत्न जरूर होते स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये संजयने दर्शवले आणि इथून चुकीचं कॉलिंग राहिले. एका रुळावरती 2 गाड्या आल्या आणि इथून तदनंतर परतावा लागतंय. बंद शेमाडे बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक 3 लागला. नवीन येईल फलंदाज सदवर घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षामधून सुमधुर संगीत. थँक्यू बुटे सर. निर्माण जर आपण पाहिलं तर निलेश आला. इथून गरज आहे, कारण ज्या अनुषंगाने आपण पाहिलं ना तर पहिली 2 षटके पूर्णपणे जलसार संघाच्या नावावरती होती. त्याच्या सरासरीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा तर जमवल्या होत्या. 20 धावा आपण पाहिल्या विदाऊट लॉस ऑफ खेळी राहिली होती. परंतु तदनंतर गोलंदाज संजय आला आणि त्याने मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला. काय अप्रतिम गोलंदाजी वाकडण्याजोगी होती. पुन्हा युवा खेळाडूंना लाजविल्याची गोलंदाजी आपण पाहिली आहे. आज मास्टर्सना आज 40+ क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि इथून 3 षटकांचा खेळ संपला असताना धाफळ जाऊन पोहोचले 25 अंकावरती. गोलंदाज 4था षटक प्रगतीपथावरती असताना स्वप्नील आला. स्वप्नीलला प्रमोट केले. 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर आज बाकोडचा संघाच्या माध्यमातून झाला आणि तो किती यशस्वी ठरेल. स्वप्नील तर आला. अनिल सलाम वीर जुवा अजूनही मैदानामध्ये. तोडणं फुलटस बॉल. फुलटस बॉल आता नाही. मी आधी उल्लेख केला होता की ज्या वेळेस फुलटस बॉल देणार आहेत ना त्या वेळेस बॉल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणारा. फुलटस बॉल वरती अनिलनं फुल टोल वसूल करत असताना 4 धावा मिळवल्यात. या 4च्या मदतीनं धावफलक जरूर पुढे जाताना पाहायला मिळाला. इथून अनिलला ती जिम्मेदारी घ्यावी लागणार, कारण
यादीचा षटक पाहिला तर थोडंसं फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी मागडं राहिलं गेलं, परंतु तदनंतर इथून गोलंदाज स्वप्नील आले. पहिल्याच बॉलवरती यांना स्वागत केला गोलंदाज स्वप्नीलचा आणि चौकारामध्ये कन्वर्ट करत असताना आपण पहिलं मिड विकेटला इथून क्लिअर केला. त्या ठिकाणी अनिल सलामवीर ओपनिंग बॅटर बनवून आले मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे जास्त वेळ त्यांनी इथून खेळपट्टीवर घालवला, पुरेपूर अंदाज घेतला कोणत्या अनुषंगानं बॉल्स येतो ट्रॅव्हल होतं आणि तिथून मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तो करतो. तर पहिल्याच बॉलमध्ये स्वप्नीलच्या चौकाराला इथून थोडंसं विचार विनिमय करायला भाग पडला फलंदाज अनिल. धावफलक या 4च्या मदतीने 29 रन ऑन दी स्कोर कार्ड, 29 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला फेल्ड करतील. तद्वार एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा कॉलिंग नाही आहे, थांबून ठेवलं अनिल, कारण त्याला माहिती आहे अजूनही षटक येणार बाकी आहे. त्या षटकामध्ये जर इथून 50+ धावा जर झाल्या तर मॅच मध्ये रंगत येताना पाहायला मिळणार, कारण तितकी चांगली गोलंदाजी आहे. आपण पहिलं तर जलसार संघाकडे इथून काटेकी टक्कर मी आधीच उल्लेख केला होता. कडवी लढत आहे, कडवा संघर्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील पुन्हा एकदा तयार झाला गोलंदाज. यावेळेस चेंडू बराच काळव्यामध्ये पूर्ण गगड भरारी घेणारा फटका तर आपण पहिला क्षेत्ररक्षक पोहोचतील, तत्वर नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकेरीला द्वेरेमध्ये कन्वर्ट केल्या. संधी जरूर निर्माण झाली होती, परंतु इथून जजमेंट परफेक्ट नव्हता, त्या कारणास्तव इथून नोमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्वर 2 धावा पूर्ण झाले. 2च्या मदतीनं धावफलक आपण पहिलं तर जाऊन पोचलं गेलं, म्हणजे 32 अंकावरती 32 रन ऑन दी स्कोर कार्ड, 32 धावा धावफलकावरती. निलेशला सुद्धा जिम्मेदारीने खेळावं लागणार, कारण महत्वाचे जे बॅटर होते यावेळेस चांगला फटका इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, तद्वार पूर्ण सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि पूर्ण या 2 धावेने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं गेला 34 अंकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड, 34 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागेल गोलंदाज स्वप्नीलचं, कारण पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर इथून इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो. आतापर्यंत शांत ठेवलं, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. पुढचा बॉल यावेळेस मोठा प्रहार करायचा, प्लेट डॅट बेस पडल्यानंतर खाली राहणारा बॉल सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली आहे. त्या कारणास्तव अखेरीस निश्वास घेतला असेल गोलंदाज स्वप्नील, कारण मागचे 4 बॉल्स हाताळले, एकही बॉल निर्धाव हाताळू शकले नव्हते. अखेरीस त्याला यश आला. शेवटचा अंतिम बॉल असेल, स्वतः षटक जे आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा निलेश दाखल झाला, पावलाचा वापर फुल टॉस बॉल बॅटवर घेतला. क्षेत्ररक्षण आहे, चेंडूला फील्ड करेल संजय, तितकी चांगली फेकी राहिली आहे. धावची संधी निर्माण जरूर, परंतु इथून बॉलला कॅरी करू शकले नाही. तद्वारा सिंगला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाले. 2च्या मदतीनं इथून षटक संपुष्टात आला. त्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला आणि त्याफळ जाऊन पोहोचलाय 36 अंकावरती. इथून जर आपण पाहिलं ना तर 9ची सरासरी 36 धावा आपण पाहतो ज्या लागल्या गेल्या धावफलकावरती आणि 3 महत्वपूर्ण विकेट्स जे मात्र डगआउट मध्ये पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेतात, कारण काहीच नाही आहे, जो खेळ करायचा होता तो त्यांच्याकडून आजच्या दिवसात पाहायला मिळाला नाही. स्वतःवरती नाराज असतील, स्वतःवरती हताश असतील, परंतु वेळ पुन्हा येत नाही. आलेल्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. त्याच अनुषंगानं आपण पहिला तर इथून 4 षटकांचा खेळ संपत असताना 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक ज्या ठिकाणी 7 चेंडूंचा खेळ शेष असेल, यापुढे होणारा सामना असेल NCC सफाळे विपक्षामध्ये वाढीव संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्याची नोंद असू द्या. शेवटचा अंतिम षटक वैयक्तिकरित्या दुसरं षटक संजय, त्यामुळे चांगला बॉल सातत्याने संजय यांना एकच प्रयत्न केला, शरीरापासून मला दूर खेळवायचा नाही, तो प्रयत्नावरती यांना खूप सफल झाला. पण याही वेळेस लाऊड अपील जरूर राहिली होती धावचीसाठी, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट निलेशच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. थकवा जरूर जाणवतो, कारण हे वय जे ते मात्र 40+ त्या ठिकाणी आज त्यांचे सुद्धा सुपुत्र असेल, ते मात्र आज क्रिकेट खेळत असेल आणि आज मॅचचा सुद्धा आनंद घेत असताना पाहायला मिळत असेल. पुढचा बॉल संजय पुन्हा एकदा अनिलसाठी. यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल, क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला. लॉंग स्टॉप रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करत आहेत, परंतु चेंडूला रोखण्यामध्ये यश येणार नाही. या चेंडू सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क. नशिबाचा चौकार.
थँक्यू टीचे. त्या ठिकाणी नशिबाची साथ जरूर अडीचच्या पाठीशी आहे, कारण सलामीवीर बनवून आलाय. सातत्यानं प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले जात आहेत. यावेळेस पिकअप शॉट पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण नाही आहे, चेंडू परत पोहोचेल तद्वार सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, आणि तो इथून 2 धावा देऊन जाणारा. तो निलने प्रयत्न जरूर केले, तो थांबण्याचा लाभ घेणार नाही. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये तो करताना पाहायला मिळतो. थकवा जाणवतो चेहऱ्यावरती, परंतु संघाला गरज आहे धावांची, आणि इथून मी थांबण्याचं नाव घेणार नाही हे त्यांना दर्शवू दिले मैदानाच्या आतमध्ये. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 44 अंकावरती. यावेळेस बादशा सर्व क्षेत्ररक्षण आहे. शॉर्ट बँडला टू चेंडूला फील्ड केले जाणारा वर एकच धावेवरती समाधान. 4 चेंडूंचा खेळ संपला. 45 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत. इथून जर अजूनही 4 ते 5 धावा आल्या ना, तर मॅच मध्ये निश्चित स्वरूपामध्ये एक मोठी रंगत पाहायला मिळणारा. यापुढे होणारा सामना शेवटचा अंतिम पुकार असेल. NCC सफाळे विपक्षामध्ये वाढीव दोन्ही संघ करण्यादार पण टॉस साठी उपस्थित राहायची नोंद असू द्या. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. स्लॉट मधला बॉल जरूर होता, मिस झाला, आणि ती नाराज ती हताश इथून आपण पाहिलं तर प्राप्त चेहऱ्यावरती जरूर झाली. इथून आपण पाहिलं तर यश रक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर दर्शवला होता यावेळेस, परंतु इथून नशिबाची साथ राहिली निलेशच्या पाठीशी. या 2 धावा आल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं गेलं 47 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज प्रसिद्ध संजय दाखल होणारा. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचा अंतिम बॉल असलेल्या रिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल यावेळेस चांगला फटका लेटकट पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षण आहे, चेंडू परत पोहोचलं जाणार आहे तद्वार सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट शिवाच्या आकांतानं. इथून या 2 धावा पूर्ण करत असताना आपण निलेश आणि अनिलला पाहतो. या 2च्या मदतीनं पहिल्या डावाची समाप्ती झाली. त्या ठिकाणी पहिला डाव संपुष्टात आला. 49 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती, आणि 50 धावांचा टार्गेट सेट केल्या. प्रथम फलंदाजी करत असताना जलसार संघाच्या माध्यमातून. चला इथून विनंती असेल, चला NCC सफाळे आणि वाढीव संघ आपण टॉस साठी यायचं आहे, याची नोंद असू द्या. जलसार संघाला विनंती असेल आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची आहे. इथून आधीच आपण उशिराने चालतोय आजच्या दिवसाला, त्या कारणाचं तुम्हाला विनंती असेल की आपण थोडंसं सहकार्य करायचं. पहिल्या डावाचे आपण पहिला डाव संपुष्टात आला, ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना जलसार संघ जाऊन पोचला 49 अंकावरती, आणि 50 धावांचा आव्हान इथून सेट केला. प्रथम फलंदाजी करत असताना म्हणजेच अहमद मकुणसार या संघासमोर. इथून प्लीज विनंती NCC सफाळे आणि तोडणा वाढीव संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे प्लीज. तुम्हाला विनंती असेल, तुमना प्रेमळ निवेदन असेल, तुम्हाला विनंती करतो प्लीज आपण टॉस साठी यायचा. आपले होणारा सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. एक मोठी लढत असेल त्या ठिकाणी. NCC सफाळे आज एकच क्रिकेट आहे. मी आधीच म्हटलं गेलं ते एक चला इथून प्लीज विनंती असेल NCC सफाळे आणि वाढीव संघ कर्णधार टॉस साठी या प्लीज, कारण आधीच उशीर झाला. आणि तुम्हाला विनंती असेल, आधीच आज पण पहिला आता उद्घाटन समारंभ सुद्धा होता, त्या कारणाचं आपण जवळजवळ 1 ते 1.5 तास उशिराने आज आपण चालतोय. त्या कारणाचं तुम्हाला विनंती असेल, तुमच्या सहकार्याची अपेक्षा असेल, त्या कारणास्तव तुम्ही या इथून टॉस साठी NCC सफाळे संघ कर्णधार आणि वाढीव संघ कर्णधार आपण टॉस साठी यायचा. पुन्हा फील्ड त्वरित अरेंज करून घ्यायची याची नोंद असू द्या.
पुन्हा वाढीव संघ कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करेन यांचे सफाळे संघ कर्णधार प्लीज आपण टॉस साठी या. पुन्हा राजेश केणी सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन राजेश केणी सरांना की आपला शुभ हस्ते आपण टॉस करायचा. त्या ठिकाणी सामना क्रमांक 2 NCC सफळ आहे. विपक्षामध्ये वाडेव या दोन संघादरम्यानची दुसरी लढत आजच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले टॉस बॉक्स वरती. त्या ठिकाणी मी विनंती करेन राजेश केणी सरांना की आपला शुभ हस्ते आपण टॉस करायचा. त्या ठिकाणी आपण नाण्याची एक बाजू पडताळून पहिले गेले 5 षटकांच्या समाप्तीखेरीस 49 धावांपर्यंत मजल मारली जलसार संघानं आणि 50 धावांचा टार्गेट सेट केला. होम ग्राउंड वरती खेळत असताना MS मकुडसार या संघासमोर ठिकाणी पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये रंगती. 50 टार्गेट सेट केल्या अर्थातच येणारे बॉल 30 आणि 30 बॉलमध्ये 50 धावा करायच्या विजयी होण्यासाठी. त्या अनुषंगाने इथून गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल तर फलंदाज कोणत्या अनुषंगाने फलंदाजी करणार आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. कारण इथून ना जो संघ पराभूत होणाऱ्या वर्षभराची वाट पाहावी लागणाऱ्या वर्ष म्हणजे 12 महिने 365 दिवस वाट पाहावी लागणारा आणि ती वाट पाहायची नसेल ना तर इथून ना तुम्हाला संघर्ष आणि संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल. स्वतःचं अस्तित्व तेव्हाच निर्माण होतं ज्या वेळेस तुम्ही संघर्ष करत असता. स्ट्रगल प्रत्येक पावलावरती असतो आणि या स्ट्रगल ज्या वेळेस तुम्ही पूर्ण करणार त्यावेळेस गुगलवरती चमकाला पाहायला मिळणार. त्याच अनुषंगाने इथून पहिला सामना आपण पाहतो. गोलंदाज बंदेशला प्रमोट केला. पॉवर प्लेच्या बंधामध्ये पॉवरफुल गोलंदाज ठरवू शकेल का हे प्रश्नचिन्ह निर्माण जरूर आहे. कारण गोलंदाज बंदेशला प्रमोट केला तर फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो जो दाखल झाला शमीद आला. शमील आणि मुकेश ही जोडी लेट्स प्ले पत्ताचा इशारा आला. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटनं इथून संधी निर्माण झाली होती. परदेतून जाईल पहिल्याच बॉल वरती गेलाय धरतीला दान मिळालंय फलंदाज शमीलला. इथून जीवन दान जी संधी निर्माण झाली होती ती तर इथून धरतीला दान केली. एक सोपा जाईल लॉलीपॉप जाईल धरतीला दान करत असताना जीवन दान मिळालं. आयुष्यवान भवचा आशीर्वाद दिला इथून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून शमीलसाठी. या संधीचं सोनं केलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण जरूर झालं. पहिलेच बॉल वरतीच्या ठिकाणी आपण पहिली सरासरी तर अनिलने एक धाव मिळवली होती. अनुषंगाने शमीलने ही एक धाव मिळवली आहे. याही वेळेस फुलटस बॉल फक्त दिशा दिली आहे. इनसाइड आउटचा फटका पोचच्या वरून खेळला. चेंडू सर 1 बाउन्स क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क. आला इथून मुकेश नावाचा दर्जेदार ब्रँडेड चौकार 4. थँक्यू पूर्ण जर पाहिलं ना तर फुलटस बॉल हाताळल्या तर बंदेशने कुठेतरी चुकी झाली आहे. त्या अनुषंगानं आधीचा पहिला ही बॉल फुलटस होता. त्यानंतर शमीलला तो पूर्णपणे समजला नाही आहे. थोडंसं बीट होत असताना त्याला आपण पाहिलं परंतु जेल जो सोडला ना तिथून संधी निर्माण झाली आणि त्यानंतर हा आलेला पलटवार जो केला मुकेशच्या माध्यमातून पॉवरफुल बनवण्याचा इरादा मानस मात्र राहिला फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. यामुळे चांगला फटका आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो संधी जरूर निर्माण झाली आहे आणि तून फलंदाज पोहोचेल तद्वार मात्र तून पॉपिंग क्रेज मध्ये सेफ होऊ शकले नाही. धावचीच्या स्वरूपात शमीलला परतावा लागणारा जी संधी मिळाली होती त्या संधी सोनं करू शकला नाही. त्या ठिकाणी मात्र धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक पहिल्या लागल्या. इथून 5 अंकावरती फर्स्ट विकेट डाऊन फलंदाज बाद गॉन. थँक्यू इथून चला टॉस करायचा प्लीज. कॅमेरा वळवला टॉस बॉक्स कडे. इथून राजेश केणीच्या शुभ हस्ते पण टॉस करतो. सामना क्रमांक 2 त्या ठिकाणी NCC सफळ आहे. विपक्षामध्ये वाडेव या दोन दिग्गज संघांमधील लढाई. NCC सफळ संघ टॉस जिंकून निर्णय करायचा.
त्यामुळे चेंडू बराच काळ हवेमध्ये. अनिल त्या ठिकाणी आले जरूर चेंडू खाली आणि त्याने सुद्धा सोडलाय झेल. मिळालंय जीवनदान. याही वेळेस चुकी झाली आहे, चुकीला माफी नसेल. कारण ते कॅच विन मॅच, इथून कॅच घ्या आणि मॅच जिंका असं म्हटलं जातं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर या 4 बॉल्स वरती 2 झेल सुटले आहेत. त्या ठिकाणी या आधीच्या पहिल्याच बॉल वरती शमीलला जीवनदान होतं आणि यावेळेस सलामीवर बॅटर जो आपण पाहिलं त्याच्या बॅट मधनं एक दर्जेदार चौकार आला, त्या मुकेशला जीवनदान मिळाला. या चुक्या तुम्हाला खूप मागण्या ठरल्या जाणार, कारण जी पराभव सुद्धा स्वीकारावा लागेल. यावेळेस त्यामुळे देखणा दर्जेदार फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सचिन आहेत त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतात. तत्पर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला. इथून ज्या धावा येण्याला सुरुवात झाली, या पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा मनात जो बनवल्या मुकेशनं, त्याला मात्र इथून पुढे नेण्याचं कार्य झाला. त्या ठिकाणी या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या अंकावरती. 9 राऊंड स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती. यावेळेस अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. यात उड्डाण क्रिकेटमधील अस्त्रशस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला, शरीरापासून दूर ठेवलं. इथून यॉर्करचा हाताळणी केली. शेवटच्या ते बॉल होते डॉट बॉलच्या अखेर संघ झाले आणि षटक संपुष्टात आला. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर आपण जर धावफलकाचा विचार केला, 9 धावा धावफलकावरती असताना एक महत्वपूर्ण विकेट धावाच्या स्वरूपात शमीलला परतावा लागला. इथून डकआउटच्या दिशेनं त्या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आणि इथून 9 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्ण येणारे बॉल 24 आणि 24 बॉल्स मध्ये विजयासाठी करायच्यात. 41 धावा अजूनही विजयासाठी करायच्यात. सामना अजूनही बॅलन्सिंग स्थितीमध्ये, रंगतदार स्थितीमध्ये. इथून एखादं चांगलं षटक, एखाद्या चांगली गोलंदाजी, एखादी महत्वपूर्ण विकेट टेकिंग गोलंदाजी जे विजय करून देणारा इथून जलसार संघाला, तर इथून एखाद 2 मोठे फटके जे पुन्हा एकदा वर्चस्व गाजवणार आहेत या सामन्यावरती. इथून त्याच कारणाचा 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो संजय दाखल झाला. डेथ ओव्हर ज्यानं चांगले हाताळले. इथून पूर्णपणे आपल्या स्वतःच्या नावावरती विद्या बॉलनं आपल्या नावाचा डंका वाजवला. तोच इथून अष्टपैलू नेतृत्व करणारा संजय जरूर दाखल झाला. इथून ऑन स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाजा आणि ज्या वेळेस राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असं प्रत्येक बॉलवरती तुम्हाला क्षेत्ररक्षण इथून सजवावं लागतं, फील्ड अरेंज करावी लागते. त्या करण्याचं विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, टीम मिटिंग करायची नाही आहे, या काही बाबी लक्षात असू द्या. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते. प्रत्येक दिवसाला आपल्याला आपण विचार केला तर 84,400 सेकंद मिळतात. त्या प्रत्येक सेकंदाला वापर खूप जपून करायला शिका आणि इथून त्याच कारणाचं तुम्हाला विनंती असते थोडंसं स्पीडअप करा, कारण आधीच आपण उशिराने चाललो. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाज मिथून आला. मिथूनला आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावरती. त्यामुळे चांगला बॉल तितकं चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. मिस्टाईन स्ट्रोक पाहायला मिळतो त्या ठिकाणी. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये मिथून इथून चांगलं क्षेत्ररक्षण केला. डॉट बॉल झाली. पहिलाच बॉल तितके चेंडू निर्धाव येणार आहेत ना, तितकं प्रेशर कन्वर्ट होणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या टीमवरती तिथून मात्र विकेट्स येताना पाहायला मिळते. पहिलाच बॉल तर मिथूनच्या नावावरती. यावेळेस स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाली होती, परंतु यावेळेस जर तिला दान केल्या पुन्हा बॉल हे मिळालंय जीवनदान संजयला. कमबॅक करावं लागणार आहे, पुनरागमन करावं लागणार आहे, विद द बॅटनं संघर्ष करावा लागणार आहे. कारण त्या संघर्षाला ज्या ठिकाणी सुरुवात झाली 50 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा, 10च्या सरासरीने ह्या धावा जमवायच्यात, परंतु याला कुठेतरी रोखून ठेवण्यामध्ये त्याला यश आला. कारण मिथून पहिलं षटक आपण पहिल्या तर वंदेशनं चुक्या ज्या झाल्या त्याला सुधारत असताना मात्र रोखून ठेवलं मोठ्या फटक्यापासून. तदनंतर मिथून आला पहिले 2 बॉलवरती त्यांना वर्चस्व गाजवला. यावेळेस स्लोअर बॉल हाताळला, फुलटस बॉल गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं आणि इथून त्या परिवर्तनाला मात्र चौकारामध्ये कन्वर्ट करत असताना माकुणसार चषक चौकार 4 धावा. या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना अखेरी जाऊन पोहोचल्या. दुहेरीकडेला स्पर्श करताना 13 धावा धावफलकावरती. 13 रन ऑन द स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती. फुलटस बॉल होता, पावलाचा वापर केला आधीच्या 2 बॉलवरती. जर आपण पहिलं तर स्टेप आउट केलं नव्हतं, तदनंतर इथून ओळखल्या गोलंदाजाचं मानस आणि तदनंतर खिचलाय चौकार. यामुळे पूर्ण एकदा पावलाचा वापर डाच एकदम ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न इथून संधी निर्माण जरूर झाली होती, परंतु त्या संधीचं सोनं त्यानं जरूर केलं. पहिला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं केला झेल कॅरी. इथून फलंदाजाला परतावा लागणार आहे माघारी. त्या ठिकाणी पूर्ण संध्याच्या खेळला पूर्ण विराम लागतो.
इथून बॅकफुटवरती गेले होते, कारण मी आधीच उल्लेख केला होता की जितके बॉल्स निर्धाव येणार तितके प्रेशर कन्वर्ट होणार आणि तदनंतर पहिले 2 बॉलवरती वर्चस्व गाजवलं. तदनंतर चौकार खेचला जरूर, पुन्हा एकदा पावलांचा वापर त्यानं केला होता, परंतु माघारी परतावा लागला. सगळा झेल कॅरी केला. तिथून 2 अटेम्प्ट जर पहिले तर अयशस्वी राहिले होते, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये निलेशनं तो झेल कॅरी केला आणि तदनंतर परतावा लागला. संजयला बाक टू द डगआउट. धक्का क्रमांक इथून आपण पाहिला तर दुसरा लागला. त्या ठिकाणी इथून पूर्णपणे माकुंचार संघ बॅकफुटवरती जाताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, एक चाणक्य गोलंदाज, पॉवर प्लेच्या बंधनामधील पॉवरफुल गोलंदाज कसा असावा, पॉवर प्ले स्पेशलिस्ट पडून मला का इथून नेमलं गेलं याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये त्यानं दिलं. मिथूनला आपण पाहतो. पुन्हा एकदा तो सज्ज झाला गुलजर ट्रॅकवरती. 5वा बॉल घेऊन तयार असेल फलंदाज चेतनच्या विपक्षामध्ये. 5वा बॉल पुरुष गोलंदाज तयार. पूर्ण सन्मानजनक खेळ खेळण्याचा प्रयत्न राहिला जरूर. इथून बॅकअप नाही आहे. इथून एकच सभेवरती समाधान म्हणावं लागेल. त्या ठिकाणी इथून क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालणार नाही. क्रिकेट जरी फास्ट झालं असलं, षटकार चौकाराची भाषा जरी प्रत्येक फलंदाज करत असला, तर इथून क्रिकेटमधील बेसिकला विसरून चालणार नाही. उन्हाचे गेंदू का सन्मान करू, बुरे गेंदू का अपमान, त्याचा अनुषंगानं चैतन्य दर्शवून दिला. चांगला बॉल्स होता, त्यावरती सन्मान दिलाय त्यानं आणि 1च्या मुदतीने धापळ जाऊन पोचलं गेला. तेव्हा 14 या अंकावरती 14 रन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपल्या स्प्लिट डॉट मॅच पुन्हा शेकडा डॉट बॉल आला. इथून मुकेशने यांना जिम्मेदारी घेतली आहे. सातत्य आणि संयमी खेळी कशी असावी हे दर्शवून देण्याचा प्रयत्न तो करतोय आज स्वतःच्या होम ग्राउंडवरती. आशा असणाऱ्याच संघाकडून, अपेक्षा असणाऱ्या जरूर इथून, परंतु त्या अपेक्षांचं उत्तानुषंगानं खेळ केला जाणारा की अपेक्षा भंग करत असताना मात्र होम ग्राउंडवरती संघ पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा समाप्त केले. 7च्या सरासरीनं 14 धावा धापळ कबरती. 2 गड्यांच्या बदल्यामध्ये येणारे बॉल्स 18 आणि 18ला करायचे 36 धावा. 18 बॉल्स रिमेनिंग 36 रन रिक्वायर्ड टू विन. 18 बॉल 36ची गरज. बराचच्या सरासरीनं ह्या धावा जमवायच्या. 200च्या स्ट्राईक रेटनं हे धावा करायचे विजयी होण्यासाठी. इथून एमएसएफ माकुंडसार संघाला सामना अजूनही बॅलन्सिंग स्थितीमध्ये. दोन्ही बाजूने झुकल्या. एखादं एक मोठं षटक मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देईल एमएसएफ माकुंडसार संघाला, तर एखादं विकेट्स इथून पुन्हा एकदा मॅचमध्ये आणून देणारा जलसार संघाला. इथून ना पूर्णपणे वर्चस्व गाजवलं पहिल्या 2 षटकामध्ये. इथून जलसार संघानं अनिल आला. यावेळेस डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होईल. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दांडीगोल करत असताना फलंदाजाला पाठवून दिलाय. बॅक टू द डगआउट. चेतन गॉन. थोडा पहिल्याच बॉलवरती दांडे दांडे गोल करत असताना आपण पाहिलं. त्या ठिकाणी फलंदाज चेतनच्या खेळला पूर्ण विराम लागला. तदनंतर जर पाहिलं तर निम्माण रोहन आला. रोहनला आपण पाहतो 5व्या क्रमांकावरती तो दाखल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न राहिला होता. जरूर इंटू द गॅप मध्ये पाठवायचं होतं, परंतु 50 जात आकाशाकडे आणि तदनंतर रोहनला सुद्धा परतावा लागलाय. गोल्डन डकचा शिकार होत असताना पाक टू द डगआउट.
तोंडा अनिल चांगली गोलंदाज आहे. तोंडा सर्व बॉल पाहायला मिळाला होता, परंतु इथून यश येणार नाही या स्पर्धेची. ट्रिक मात्र साध्य केली जाईल काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, परंतु तो इथून डॉट बॉल आला ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. आधीच उल्लेख केला होता की एखादं चांगलं षटक पुणे मॅच मध्ये आणून देणार आहे. याही वेळेस टप्प्याची लेन देन लाईन इथून जरी विकेट एंट्री आले नसले तर इथून जी संधी निर्माण झाली मिडन ओव्हर होऊ शकेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. एका आगवेगळा विक्रम आजच्या पहिल्याच दिवसामध्ये पाहायला मिळेल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आपण पाहतो. अनिल याला विद द बॅट न एक चांगली खेळी त्यानं साकारली, आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी आल्याने अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न राहिला. प्लेट डॉट मेस डॉट बॉल आला. इथून जे प्रेशर निश्चित स्वरूपामध्ये कन्वर्ट केलंय पूर्णपणे गोलंदाज अनिलच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 विकेट्स त्याने घेतले, 3 चेंडू निर्धाव हाताळले, 5 चेंडूंचा काही संपला. विकेट मेडन ओव्हर होण्याच्या मार्गावरती, परंतु कोणत्या अनुषंगानं मात्र फलंदाज राजेश हा बॉल हाताळणारा इथून फेस करणारा. याही वेळेस प्लेट डॉट मेस डॉट बॉल आला आणि इथून या स्पर्धेची पहिली विकेट मिडन ओव्हर जी पाहायला मिळते गोलंदाज राहिली अनिलच्या नावावरती. इथून काय गोलंदाजी साकारली मी आधीच उल्लेख केला होती. एखादं षटक असेल ना जे विकेट टेकिंग गोलंदाजी केली जाईल, तदनंतर पुन्हा वर्चस्व गाजवलं जाणारा महत्वाचा हा क्षण होता ज्या ठिकाणी 18 बॉल्समध्ये करायच्या होत्या विजयासाठी 36 धावा. तदनंतर अनिल आले आणि अनिलने पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवला, म्हणजे समीकरणात बदल झाला. येणारे बॉल्स असतील 12 आणि 12 बॉल्समध्ये विजयासाठी करायच्यात अजूनही 36 धावा. 18ची सरासरी इथून तुम्हाला गाठावी लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं 3 षटकार तुम्हाला खेचावे लागणार आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन आला, 4थं षटक प्रगती पथावरती असेल. इथून 12ला करायच्या 36 आणि इथून गोलंदाज प्रमोट केल्या सचिनला. 4 वेगवेगळ्या गोलंदाजचा वापर यावेळेस जलसार संघ करतो. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ट्रॅम्पलाईनच्या बाहेर नितेश कदम सर आमच्याकडे वळलेत. रात्रीच्या सत्रामध्ये कवायत करत असताना पाहायला मिळालेत. त्या ठिकाणी अवांतर धाव ऍड होणार धावफलकावरती आणि धावफलक या अवांतर धावेनं पुढे जात असताना पाहायला मिळतं, जाऊन पोचलं जातं म्हणजे 15 अंकावरती. 3 रन ऑन द स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ट्रॅम्पलाईनच्या बाहेर बॉलला वळवलाय जरूर, फिंगर रोल जरूर केले होते, परंतु याही वेळेस ट्रॅम्पलाईनच्या बाहेर बॉल हाताळला. गोलंदाज सचिनच्या माध्यमातून अवांतर धाव ॲड होणार आहे धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोचल्या यावेळेस ते पण द्यायचा 16 अंकावरती. 16 रन ऑन द स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती. यावेळेस पहिल्यांदा मध्ये येणारा बॉल जरूर होता, शफल जरूर झाले होते, फ्रंट फूट मध्ये आले होते. तदनंतर फेकी जर राहिली या धावतीची संधी निर्माण झाली या, कोणती चुकी होणार नाही या. इथून फलंदाजाला परतावं लागणार आहे. राजेश चकेळला पूर्ण विराम लागेल या ठिकाणी. ना इथून जिम्मेदारी घेतली आहे, आधीच उल्लेख केला होता की मुकेशला जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे. सलामवीर म्हणून तुम्ही दाखल झालात. आतापर्यंत संघ बॅकफूट वरती आहे, पूर्णपणे संघर्ष करतो, संघर्षाची पराकाष्ठा करतो आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि त्याच कारणास्तव या पहिल्याच बॉलवरती त्यांना जिम्मेदारी घेण्याचा प्रयत्न केला. सॅक्रिफाईस स्वरूपात फलंदाजाला बाद केला आणि तो राजेशला परतावा लागतं. बॅक टू द डगआउट. इथून राकेशला प्रमोट केलं ज्या ठिकाणी आपण त्याला पाहतो 7व्या क्रमांकावरती तो आला. गतीमध्ये परिवर्तन केलंय, क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. डीपेक्षा कव्हरला कोणती चुकी होणार नाही. अचूक फेकी शेमाडीच्या माध्यमातून आली आणि तो तुम्हाला एकच जागेवरती समाधान मांडावं लागेल. कोणती चुकी होत नाही. ज्या ठिकाणी प्रोटेक्शन सजवलंय, चक्रव्यूह सजवलंय, त्याच ठिकाणी अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला आणि तो एकच जागेवरती समाधान मानत असताना एक मदतीनं आपण जाऊन पुचलं गेलं 18 अंकावरती. तर बॉलला वळवलंय जरूर, फटका चांगला, परंतु शतरक्षण चेंडूला फील्ड करायचा द्वारा एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला फक्त रोखून ठेवला. आज होम ग्राउंडवरती जर पाहिलं ना तर मेसेज मागून संघानं थोडंसं नाराज केला, कारण प्रेक्षक वर्ग आणि ग्रामस्थ जरूर मॅचचा आनंद घेत असतील, कारण आपला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो स्वतःच्या होम ग्राउंडवरती. परंतु जी धावसंख्या निर्माण केली फलंदाजी करत असताना अनिलने त्या संवेदी पार्टनरशिप राहिली होती, तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवलं. यावेळेस ट्रॅम्पलाईनच्या बाहेर बॉलला हाताळला, पण आमच्याकडे वळून दर्शवत असताना व्हाईट बॉलचा संकेत. एक्स्ट्रा स्वरूपात या धावांचे
इथून जास्तीत जास्त हाताळणी केली जातात. त्या ठिकाणी आतापर्यंत विचार केला 3 पॉईंट बॉल्स त्यांना हाताळलेत. चेंडू जरूर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, परंतु 3 वाईट बॉल्स सुद्धा हाताळलेत गोलंदाज सचिन. चौथा बॉल, यामुळे चांगला बॉल अचूक टप्प्यावरती भेदक मारा. इथून एंड टू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि निघून जातोय सरळ चौकारासाठी. इथून सामना अजूनही काही होऊ शकतं. क्रिकेट म्हणतं अनिश्चितीचा खेळ आहे. अनिश्चितीचा खेळ ज्या वेळेस उल्लेख केला जाईल त्या वेळेस काही घडवू शकतं आणि असा एकमेव क्रिकेटचा खेळ त्या ठिकाणी काही होऊ शकतं. त्या ठिकाणी आतापर्यंत संघर्ष एका बाजूने केला जातो. त्या ठिकाणी वन मॅन शो लढवा या भूमिकेमध्ये आपण पाहतो मुकेशला. इथून इतर फलंदाजी जर साथ लाभली असते ना, निश्चित स्वरूपामध्ये वर्चस्व गाजवू शकले असते, परंतु कुठेतरी साथ नाही या फलंदाजांची. तदनंतर लढवा या भूमिकेमध्ये वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी चौकाराला आणि 4च्या मदतीनं धाफळक जाऊन पोहोचल्या, म्हणजे 24 अंकावरती. इथून जर विचार केला ना, येणारे बॉल्स 8 आणि 8ला करायच्या 26 धावा. अजूनही सामना बॅलन्स स्थितीमध्ये हे बॉल्स जे आहेत ना, ते निर्भर करणार आहेत की कोण विजयाच्या समीप जाणार आहे. काही होऊ शकतं. 6 डिफेन्स सुद्धा होतात. यावेळेस जरूर अचूक टप्प्यावरती नियंत्रण आणि हीच बाब खूप महत्वाची ठरली यशस्वी गोलंदाजासाठी. त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल येत असताना 5वा बॉलची समाप्ती झाली आहे. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळाला या षटकामधील. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटचा अंतिम षटक कोणत्या गोलंदाजाला प्रमोट केले जाणार आहे, प्राधान्य दिले जाणार. शेवटचा अंतिम बॉल या 4थ्या षटकामधील गोलंदाज सचिन पुन्हा शेख यार स्विचचा अटेम्प्ट केलाय, जर पण चुकी झाली आहे. इथून यशरक्षकाच्या माध्यमातून निलेश त्या ठिकाणी होते आणि इथून चेंडू नॉन रिझनला जरूर ट्रॅव्हल झाला, पण त्याचा इशारा बाईचा त्या ठिकाणी आला. अतून तद्वर 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्या. त्या 2च्या मदतीनं षटक समाप्त झाला. ज्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपला. आपण जाऊन पोहोचले 26 अंकावरती. आता सफर तय हो चुका, आता सफर अभी भी बाकी आहे. 26 धावा झाल्यात. इथून येणारे बॉल 6 आणि 6ला करायचे 24 धावा अजून विजयासाठी. 4 षटकार खेचायचे, 7 चौकार खेचायचे. इथून जर ते साध्य करू शकले तर निश्चित स्वरूपामध्ये विजयश्री संपादित करतील. परंतु ज्यानं इथून विकेट मिडन ओव्हर हाताळली आहे तोच गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती अनिलला आपण पाहतो. ज्याच्या वेळेस विकेट मिडन ओव्हर असेल, मिडन ओव्हर साठी एखादा गोलंदाज इथून ती गोलंदाजी करणारा सध्या करण्याच्या प्रयत्नामध्ये राहणारा त्यावेळेस एक नाव पुढे घेतलं जाणार. कारण ज्या वेळेस हा रणसंग्राम आपण पाहतो येणाऱ्या दिवसामध्ये रंगला जाईल त्या वेळेस मात्र अनिलचं नावे निश्चित सर्वमध्ये घेतले जाणारा. यावेळेस टप्प्याचा बॉल लॉफ्ट केले जरूर. क्षेत्ररक्षण आहे, मिथून बॉल खाली कुठे चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होत असताना इथून परतावं लागतं. बॅक टू द डगआउट. निर्माण आपण बघतो हरीश दाखल झाला. परंतु रितेश आला. इथून मोठा प्रहार करायचा होता सर्व. थोडस तू जर पाहिलं तर बॅट गेज राहिली, दुखापतग्रस्त जरूर पाहायला मिळतात. तरी संघाला गरज आहे त्या कारणास्तव मात्र उपस्थित झाल्या. इथून जी गोलंदाजी राहिली गेली पूर्णपणे पलटवार केलाय, संधी दिली नाही. इथून येणारे बॉल असतील 4 बॉल्स मध्ये अजूनही करायच्या 23 धावा. यामुळे चेंडू बराच काळ हवेमध्ये. स्वतः गोलंदाज अनिल बॉल खाली कोणती चुकी होणार नाही घेता त्यानं झेल संपलाय. तोडणं मुकेश या फलंदाजाचा खेळ, त्याला सुद्धा परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट.
यावेळेस पुन्हा त्या कुलट टप्प्याचा बॉल त्यांना हाताळला नेल्यानं आज गोलंदाजीनं पूर्णपणे प्रभावित केल्या. आपल्या डावाची चर्चा करण्यासाठी इथून भाग पडले या गोलंदाजानं. त्या ठिकाणी पुन्हा डॉट बॉल हाताळला स्वप्नीलच्या विपक्षामध्ये. स्वप्नील संघर्ष करतोय पूर्णपणे माकुंडजार संघ बॅकफूट वरती. यावेळेस कुलट टप्प्याचा बॉल सातत्यानं लेंदन लाईनला मेंटेन केला. आधीचा आपण विचार केला तर मिथून ज्या वेळेस झाले होते शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्यानंतर सचिन आले, सचिनचा सुद्धा प्रयत्न तोच राहिला होता. तिथून अनिल सातत्यानं कुलट टप्प्याची लेंदन लाईनला मेंटेन ठेवतो. त्यामुळे पावलांचा वापर केला जरूर. रितेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण आहे यावेळेस स्टॉप मिळवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथून लॉंग ऑफला. तत्वार एकच सव्यावधी समाधान मानावं लागतं. औपचारिकता मात्र या सामन्याची पाहायला मिळते. इथून षटक समाप्त झाला. तुंड आपण पहिला तर जलसर संघ विजयश्री संपादित करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स रितुंड हार्डलक टीम MSF माकुंडजार संघ. तर माध्यमातून देखील चांगला खेळ राहिला. तुम्ही सुद्धा प्रभावित केल्या. तू ज्या चुका झाल्या त्या कारणास तुम्हाला पराभूत व्हावं लागलं गेलं. तुमचं देखील तितकंच आभार असेल. तर तसं सामन्याला सुरुवात होईल. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 2 इंचेस सफळ आहे. विपक्षामध्ये वाढीव बिग बॅटल बिग मॅच आपल्या भेटीसाठी येणारा आणि मायक्रोफोनमध्ये सुद्धा करतो हलकासा बदल. आमच्यासाठी समालोचक नानाचा भांडार ज्या ठिकाणी आपण पाहतो परिचय कुडू सर शोईन होतील मायक्रोफोनवरती. तद्वारा तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा माकुंडजार चषक 2026 संग्राम. थँक्यू सो मच.